नमस्ते मंडळी, मी किमया। आज तुम्ही सगळे माझ्यासोबत येणार आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेले थीम पार्क शिवसृष्टी येथे। 21 एकरांमध्ये विसावलेल्या या शिवसृष्टीची संकल्पना पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी साकारली आहे। आणि विशेष गोष्ट जी मी तुम्हाला आज सांगणार आहे ती म्हणजे 600 रुपयांचे तिकीट आता मिळणार आहे फक्त 50 रुपयांमध्ये। होय, तुम्ही एकदम बरोबर ऐकलेलं आहे। आणि ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे अभय बुतडा फाउंडेशनकडून। तर त्यांना धन्यवाद देऊन आपण पुढे जाऊया आणि शिवसृष्टीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे ते बघूया। इथे एकूण 4 फेज आहेत। यातील फेज 1 आणि फेज 2 पूर्ण झालेले आहेत। हे दोन्ही फेजेस पाहण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 तासांचा कालावधी आपल्याला लागतो। शाळेच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नसल्यामुळे थोडी गर्दी आहे, थोडं वेटिंगवर सुद्धा थांबावं लागू शकतं। सगळ्यात आधी तिकीट घेऊया। आतमध्ये गेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात, महाराजांचे काही व्हिडिओ क्लिप्स आपल्याला दाखवले जातात आणि आपल्या गटाला एक नाव दिलं जातं। आज आपल्या गटाचं नाव आहे प्रतापगड। फेज 1 मध्ये पहिल्या दालनामध्ये महाराजांची आग्र्याहून सुटका, त्यांचे आज्ञापत्र याचे चित्रीकरण पाहायला मिळणार आहे। दुसरे दालन आहे दुर्गवैभव। यामध्ये शिवनेरी, प्रतापगड, सिंधुदुर्ग, सिंहगड, विशाळगड, पन्हाळगड अशा अनेक किल्ल्यांचा आढावा घेता येणार आहे। पुढील दालनात तराजू, सूर्यपान, अश्वपुच्छ, राजदंड, मोरचेल अशी दरबारात असणारी मानचिन्हे आपल्याला पाहायला मिळतील। चौथे दालन रणांगण। येथे आपण पाहणार आहोत शस्त्रांचे प्रदर्शन। तलवार, धोप, पट्टा, जगदंबा तलवार, कट्यार, वाघनखे, भाला, इट, बंदुका ही शस्त्रे म्हणजे पराक्रमी योद्ध्यांची रत्नेच होती। या दालनामध्ये आपण पाहणार आहोत महाराजांना भेटून गेलेल्या शत्रूंचे पेंटिंग्स आणि त्यांची माहिती। आता आपण कूच करणार आहोत फेज 2 कडे। जेव्हा आपण तिकीट घरमधून तिकीट काढतो तेव्हा आपल्याला असे बँड हातामध्ये बांधायला देतात आणि ते तपासल्याशिवाय कोठेही प्रवेश मिळत नाही। तळमजल्यावर पूर्ण शिवसृष्टीचा डेमो प्रोजेक्ट ठेवण्यात आला आहे, त्याची माहिती तेथील गाईड दादा देतच असतात। आता आपण जाणार आहोत पहिल्या मजल्यावर अतिशय शांत प्रसन्न वातावरणामध्ये भवानी आईच्या मंदिरामध्ये। इथे आल्यावर मनातील सगळे विचार अगदी शांत होऊन जातात आणि आपण अगदी आनंदून जातो। आता आपण जाणार आहोत शिवसृष्टीचं खास वैशिष्ट्य असलेल्या दालनामध्ये। 360 डिग्री रोटेट होणाऱ्या या दालनामध्ये स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा यावर आधारित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट पाहायला मिळणार आहे। भवानी आईनी न्यायद्याला 300 वर्ष का लावली याची माहिती या दालनामध्ये आपल्याला मिळणार आहे। पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची स्थापना कशी झाली याचा उलगडा देखील याच दालनामध्ये केलेला आहे। नौदलाची माहिती देत असताना पुढे बसवलेल्या लहान मुलांच्या अंगावर उडणारे पाण्याचे स्प्रिंकलर ही विशेष आकर्षणीय ठरले। अशा या हिंदवी स्वराज्यासाठी लढणाऱ्या, घडवणाऱ्या आणि बलाढ्य बनवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी शिवसृष्टीला एकदा अवश्य भेट द्या।